तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 28. तर इथून पहिले लॅबवर जायचं आहे. सर्व आधी आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीप्रमाणे, आणि त्यानंतर याच्यात सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आपल्याला. सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्टवर क्लिक करा. प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे दिलेले. इथून स्टार्ट करा. क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा, एक्सरसाइज प्लॅनर म्हणजे काय म्हणत आहे. तर एक्सरसाइज प्लॅनर म्हणजे एक शेड्यूल किंवा कार्यक्रम शारीरिक व्यायाम दिनचर्या आउटलाईन आणि ट्रॅक करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही MS एक्सेल 365 शीटमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला तुमचे काम सेव्ह करावे लागेल म्हणत आहे. तर चूक आहे, ऑटोमॅटिक सेव्ह होतात. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही एक्सेल फाईलमध्ये एक्सरसाइज प्लॅनर सारखे टेम्पलेट निवडता तेव्हा तुम्ही ते एक्सेल मध्ये कस्टमाइज किंवा एडिट करू शकत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे, कधी एडिट करू शकतो आपण. नेक्स्ट, एक्सेल साठी तयार केलेले अनेक टेम्पलेट आधीपासून अप्लाइड केलेल्या फॉर्म्युलासह येतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. नेक्स्ट, एक्सेल फाईल प्रिंट करण्यासाठी स्टेपचा योग्य सेट कोणता आहे म्हणत आहे. तर त्याचं प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूवर जायचं आहे. त्यानंतर प्रिंट ऑप्शन, प्रिंट सेटअप आणि प्रिंट. तर हे पहिलं नंबरचा ऑप्शन आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा. गो टू होम वर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर नॉलेज चेक मध्ये जा आणि तो स्टार्ट वर क्लिक करायचं आहे. एक्सेलच्या एका विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाचा एरर मिळत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला बघा काय करायला पाहिजे, संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यूज एंटर करणे हे त्याचं उत्तर आहे. तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल म्हणत आहे. तर करन्सी बदलण्यासाठी द अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटवर क्लिक करावं लागेल आपल्याला. अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह INR मध्ये बदलण्यासाठी तुम्हाला कोणता करन्सी प्रकार निवडावा लागेल. तर त्यासाठी आपल्याला रुपीज हा प्रकार निवडावा लागेल. एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्यासाठी उपयोगी पडेल अशी टेम्पलेट पुढीलपैकी कोणती इमेज दर्शवते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा 4 नंबर आहे. MS एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही डॅश वर सुद्धा एक्सरसाइज प्लॅनर तयार करू शकता म्हणत आहे. तर त्याचं उत्तर designwizard.com आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल ही भारत सरकारद्वारे समर्थित वेबसाईट आहे जी लोकांना नोकऱ्या शोधण्यास मदत करते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बरोबर आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची CV किंवा रिझ्युमे स्वतंत्रपणे अपलोड करणे आवश्यक आहे म्हणत आहे. तर चूक आहे. पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय शिफारस केली जाते म्हणत आहे. तर नोकरीबद्दल नमूद केलेल्या सर्व गोष्टी वाचा, हे त्याचं उत्तर आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल केवळ भारतातील काही निवडक शहरांमधील नोकऱ्यांच्या रिक्त जागाची यादी करते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदाखाली तुम्हाला कोणती माहिती मिळेल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणती माहिती मिळणार आहे, प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदाखाली तुम्हाला नोकरी देणारी कंपनी, पगार, आवश्यक कौशल्य आणि नोकरीचे वर्णन यासारखी माहिती मिळू शकते. तर ऑप्शन नंबर 2 ही त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक झालेलं आहे. यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या वर्कशीटमध्ये H4 to H8 सेल सिलेक्ट करा. त्याला कॅल्क्युलेशन सेल स्टाईल अप्लाय करण्यासाठी होम टॅब, स्टाईल ग्रुप, सेल स्टाईल याचा वापर करा म्हणत आहे. तर H4 पासून तर H8 पर्यंत म्हणत आहे. तर कॉलमचा H घ्या, इथून तर H8 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे. सेल स्टाईल मध्ये जा आणि ज्यातून कॅल्क्युलेशन नावाची सेल स्टाईल इथून द्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या एक्सेल शीट मध्ये इव्हेंट ऑर्गनायझर अँड डेकोरेटर टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला बोल्ड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर इव्हेंट
ऑर्गनायझेशन डेकोरेटर याला सिलेक्शन करा आणि इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रोजेक्ट स्टेटस शीट टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर याच्यातलं प्रोजेक्ट स्टेटस शीटला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर टेक्स्ट फॉर्मॅट कॉपी करा. तर इथून फॉर्मॅट कॉपी करायचा आहे आणि हा फॉर्मॅट आपल्याला प्रोजेक्ट कंपोनेंटला अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर प्रोजेक्ट कंपोनेंटला ते द्यायचं आहे. तर प्रोजेक्ट कंपोनेंटवर जाऊन अशा प्रकारे क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन लावा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल G39 सिलेक्ट करा आणि त्याची करन्सी रुपीमध्ये बदलण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर G39 सिलेक्शन करायचं आहे. जी घ्या आणि रोचा 39 घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी क्लिक करा आणि याला रुपीमध्ये चेंज करण्यासाठी करन्सी मध्ये जा. या ठिकाणी इथूनही जाता येते किंवा इथूनही जाता येते. करन्सी मध्ये जायचं आहे. करन्सी चेंज करायची आपल्याला तर नंबरिंग मध्ये जा, सिम्बॉल मध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला बघा इंग्लिश इंडिया ही करन्सी घ्यायची आहे भारताची. तर इथून एक करन्सी लावा आणि त्यानंतर ओके करायचं आहे. बघा इथं इंडियन रुपीची करन्सी लागलेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब मध्ये जा, एक्सपोर्ट वर क्लिक करायचं आहे. क्रिएट पीडीएफ वर क्लिक करा आणि ते सेव्ह करायचं आहे. नाव टाका कोणतंही टाकायचं असेल तर आणि त्यानंतर इथून पब्लिश करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये डेट फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा म्हणते. तर पहिले फॉर्म्युला टॅबवर जा. त्यानंतर आपल्याला याच्यातनी काय म्हटलेलं आहे बघा, फॉर्म्युला टॅबवर गेल्यानंतर डेट आणि टाइम ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर याच्यातनी डेट आणि टाइम ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डेट ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर इथे डेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इयर मध्ये आपल्याला 2024 टाकायचं आहे. तर याच्यातनी 2024 टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर महिन्यातनी आपल्याला मंथ मध्ये 02 टाईप करायचा, तर 02 टाईप करा मंथ मध्ये. आणि दिवसासाठी आपल्याला 05 टाईप करायचा आहे. तर याच्यातनी 05 टाईप करा. त्यानंतर ओके करा म्हटलेलं आहे. तर ओके करा इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन लावा. दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये इफ फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा म्हटलेलं आहे. तर पहिले फॉर्म्युला टॅबवर जा, त्यानंतर लॉजिकल वर जायचं आहे, त्यानंतर इफ वर जायचं आहे आणि इफ वर गेल्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. एक डायलॉग बॉक्स दिसेल बघा, इथे डायलॉग बॉक्स आलेला आहे. त्यानंतर लॉजिकल टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला J5 अशा प्रकारे टाईप करायचं आहे. तर लॉजिकल टेक्स्ट मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी कॅपिटल मध्ये जे टाकायचं आहे त्यानंतर 5 टाका, ग्रेटर दॅन द्या आणि त्याच्या पुढे आपल्याला 250 टाईप करायचं आहे. त्यानंतर व्हॅल्यू ट्रू बॉक्स मध्ये 5 टाईप करायचा, तर व्हॅल्यू ट्रू बॉक्स मध्ये आपल्याला 5 टाईप करा कॅपिटल मध्ये अशा प्रकारे. आणि त्यानंतर व्हॅल्यू फॉल्स बॉक्स मध्ये फेल टाईप करायचं आहे. यातनी आपल्याला फेल टाईप करा अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावा. दिलेल्या एक्सेल स्प्रेडशीट मध्ये लिस्ट मधील शब्दाची लेंथ शोधण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. तर पुन्हा फॉर्म्युला टॅबवर जा. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर लेंथ सिलेक्ट करा म्हणत आहे. तर याच्यातून लेंथ सिलेक्शन करायचं आहे. लेंथ सिलेक्शन केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स दिसेल आलेला इथे डायलॉग बॉक्स आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये D4 लिहा म्हणत आहे. तर D टाईप करा आणि त्यानंतर 4 टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा म्हणत आहे. तिथून ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन लावा.
दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये टेक्स्ट लोअर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेल K5 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर K5 सिलेक्शन करायचं आहे. तर K5 मध्ये क्लिक करा या ठिकाणी. आता फॉर्म्युला टॅबवर जा. तर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर लोअर पर्याय सिलेक्ट करा म्हणत आहे. तर याच्यातून लोअर पर्याय सिलेक्शन करायचा आहे आणि एक डायलॉग बॉक्स दिसेल म्हणत आहे. तर याच्यातनी डायलॉग बॉक्स आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला K6 लिहा म्हणत आहे. तर याच्यातनी आपल्याला कॅपिटलमध्ये K आणि 6 लिहा. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये सम इफ फॉर्म्युला वापरण्यासाठी सेल J6 वर क्लिक करा म्हणत आहे. तर J6 वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे आणि नंतर मॅथ आणि ट्रिक ऑप्शनवर नेव्हिगेट करा म्हणत आहे. तर मॅथ आणि ट्रिकवर नेव्हिगेट करा आणि याच्यातून आपल्याला सम इफ हा फंक्शन घ्यायचा आहे. तर सम इफ हा फंक्शन घ्या. तर याच्यातनी मॅथ आणि ट्रिक मध्ये जाऊन आपल्याला सम इफ हा फंक्शन घ्यायचा आहे. येस वर जा. बघा इथे सम इफ हा फंक्शन दिलेला आहे. तर याच्यातनी रेंज मध्ये आपल्याला रेंज बॉक्स मध्ये C2 पासून तर C10 सिलेक्शन करा म्हणत आहे. तर रेंज मध्ये क्लिक करा आणि C2 पासून तर C10 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर क्रायटेरिया बॉक्स मध्ये ऑरेंजेस टाईप करा म्हणत आहे. क्रायटेरिया बॉक्स मध्ये आपल्याला इथे ऑरेंजेस टाईप करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर याच्यातनी सम रेंज बॉक्स मध्ये D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करा म्हणत आहे. तर सम रेंज मध्ये क्लिक करा. D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड टेस्टवर क्लिक करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसेस फॉलो 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचं आहे. ते सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्टवर क्लिक करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन लावा. सुरुवाती आणि नियमितपणे सेव्ह करण्यामुळे आपला काम सुरक्षित राहू शकतो. आपल्याला लक्षात घेतायचं आहे की आपण कुठल्या वर्कशीटला सेव्ह करत आहात जिथे आपण नंतर ते सोडवू शकाल. म्हणजे आता डेस्कटॉपवर हे फाईल सेव्ह करा म्हणत आहेत. तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा. सेव्ह ॲजवर क्लिक करा. इथून डेस्कटॉप निवडायचं आहे. त्यानंतर इथे नाव टाका आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं इथं सेव्ह करायचं. पुढचा क्वेश्चन लावा. टेक्स्ट that inform provide fact about some topic that the writer believe in important and necessary for the reader to understand. So enter the text as Anilium in font of name the client म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नाव टाईप करायचं आहे. तिथे क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. नंतर शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि तो स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. फंक्शन्स कीज काही विशिष्ट कार्य करण्यासाठी सोपे पर्याय शॉर्टकट देतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. डॅश हा कॉम्प्युटरकडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय म्हणत आहे. तर त्याला आपण इनपुट म्हटले जाते. कीबोर्डवरील अशी की उदा कॅप लॉक जी एखादी विशिष्ट फीचर चालू करते आणि बंदही करते तिला टॉगल की म्हटले जाते. कीबोर्डवरील कीज ज्याच्यावर बाणाचे चिन्ह असते त्यांना नेव्हिगेशन कीज म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सेशन 28 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.